नमस्कार, मी कस्तुरी। महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्या घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूया। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले, त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आता प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 ते पीक कर्ज भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे। तसंच 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार होती, पण या शेतकऱ्यांना देखील आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। सरकारने 2 अटी रद्द केल्या, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आणखी 4 ते 5 हजार कोटींचा लाभ मिळणार आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत, ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। मुंबईतील पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाते आणि त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली। मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक हा गेम चेंजर प्रकल्प आहे, त्यामुळे मुंबई पुणे प्रवासातील 40 मिनिटांचा वेळ वाचतो आणि रोज 1 कोटी रुपयांचं इंधन वाचतं। शिवाय पर्यावरणाचा फायदा होतो असंही शिंदेंनी म्हटलंय। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालं। दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचतेय आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे। राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञान आधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्यातील रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाला चालना देण्यासाठी महारेलने उभारलेल्या 9 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी हक्काच्या घरांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय। महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत योजनेचा तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला। या योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी 2 बेडरूमचे 392 आधुनिक फ्लॅट्स उभारण्यात येणार आहेत। या प्रकल्पामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानाचं निवासस्थान उपलब्ध होणार आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं। त्यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात पारंपरिक पालखी पूजा केली आणि वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदाही चरणसेवा उपक्रम राबवण्यात येतोय। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये सुमारे 400 मुक्काम स्थळी सुरू आहेत। 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत। वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाला भेट देऊन सेवा कार्यात सहभागी झालेल्यांचं कौतुक केलं आहे। आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा सध्या पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झालाय। सासवड इथल्या पालखी मुक्कामस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे। यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत सहभोजन करत संवाद साधला आणि वारीच्या समता, सेवा आणि भक्तीच्या परंपरेला अभिवादन केलंय। माझी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। माऊलींच्या दोन्ही म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दोन्ही वाऱ्या नमस्कार करण्यासाठी मी नेहमीच येत असते। दोन्ही माऊलींच्या साथीनं, सोबत काकांच्या साथीनं आणि सगळ्यांची एकच इच्छा असते की माझ्या पांडुरंगाचं दर्शन मला अतिशय चांगल्या प्रकारे। आणि या होत्या सगळ्या आठवड्याभरातल्या बातम्या। पुन्हा एकदा भेटू पुढच्या आठवड्यात। तोपर्यंत नमस्कार।